शिंदेंच्या शिवसेनेचा आज बीकेसी मैदानामध्ये विजयोत्सव. गायक अवधूत गुप्ते, सोनू निगम यांच्या कॉन्सर्टचंही आयोजन. शिंदेंकडे गायक आहेत, आमच्याकडे नायक आहेत. शिंदेंच्या विजयोत्सवावरती आदित्य ठाकरेंची टीका. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अंधेरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा. यावेळी उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुंबईमध्ये ठिकठिकाणी बाळासाहेबांचे विचार पोस्टर्सच्या माध्यमातून मांडण्यात आले. शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रेंनी लावले पोस्टर्स. ठाकरेंच्या मेळाव्याला संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार. मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा जीवनपट छायाचित्र आणि चित्रफितींच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर केला जाईल. ठाकरेंच्या शिवसेनेचा टीझर प्रदर्शित. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचा टीझर. रिगल सिनेमाजवळच्या बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अरविंद सावंतांसह किशोरी पेडणेकरही उपस्थित. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार आहे, तर त्यांनी बाळासाहेबांचा सन्मान भारतरत्न देऊन केलाच पाहिजे. अरविंद सावंत यांची मागणी. केंद्रीय गृह आणि सरकार मंत्री अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर. सहकार विभागाच्या वतीने गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन. महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन धनुष्यबाण सुरू. ठाकरेंच्या खासदारांवरती शिंदेंच्या शिवसेनेची नजर. अमित शहांच्या उद्याच्या दौऱ्यात ठाकरेंच्या खासदारांविषयी चर्चा होण्याची शक्यता. भरत गोगावलेंबाबत निर्णय सकारात्मक होईल. भरत गोगावले समर्थकांना एकनाथ शिंदेंचं आश्वासन. रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज गोगावलेंच्या समर्थकांनी काल घेतली होती उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभर काढणार आभार यात्रा. उद्यापासून आभार यात्रेला सुरुवात. लोकसभेपाठोपाठ विधानसभेमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे मानणार आभार. उद्योगमंत्री उदय सामंत आज दावोस दौऱ्यावरनं महाराष्ट्रात परतणार. मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात यश आल्यामुळे सामंतांच्या स्वागताची मुंबई विमानतळावरती तयारी. दावोसमध्ये जवळपास 16 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार. यातून जवळपास 16 लाख रोजगार निर्मितीही होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिल्या देवळा तालुक्यातल्या शाळांना भेटी. विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन सरदार देसाईंचा एनडी स्टुडिओ राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग. हस्तांतरणासाठी आवश्यक निधीचा दुसऱ्या टप्प्यातील 35 कोटींचा हप्ता देण्याचा निर्णय. धारावी पुनर्विकास प्रकल्पाद्वारे विस्थापित झालेल्या मुलुंडमधील मिठागरांची जागा मुलुंडमधली मिठागराची जागा देण्यावरती शिक्कामोर्तब. आतापर्यंत 58.5 एकर जमिनीसाठी 319 कोटी केंद्र सरकारला दिल्याची माहिती. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांची 5 फेब्रुवारीला सोडत. राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये ऑनलाईन सोडत होणार. राज्य रस्ते परिवहन मंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक. 2 ते 3 कोटींचा दैनंदिन तोटा कमी करण्यासाठी एसटीच्या भाडेवाढीवरती आज निर्णय होणार. मुंबई मेट्रो मार्ग 4 प्रकल्पाच्या स्थापत्य खर्चामध्ये तब्बल 1274 कोटींची वाढ. यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च 15,800 कोटींच्या घरात. मध्य रेल्वेची प्रवासी वाहतूक उत्पन्नात डिसेंबर 2024 पर्यंत 5,570 कोटींची कमाई. यंदा 3.15% वाढ. अहिल्यानगरमध्ये 100व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचं आयोजन. तब्बल 22 वर्षांनंतर अहिल्यानगरमध्ये भरणार नाट्य संमेलन. मुंबईमध्ये जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडली 67वी अखिल भारतीय स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञांची परिषद. यावेळी सो कुल गप्पागोष्टी या स्त्रियांचं भावनिक विश्व उलगडणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन. एबीपी माझावरच्या माझा डॉक्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉक्टर महेश चिटणीस यांचा सत्कार करण्यात आला. 25-26 जानेवारीला गुजरातमधील अहमदाबादमध्ये कोल्ड प्ले कॉन्सर्टचं आयोजन.
प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेकडनं मुंबई अहमदाबाद दरम्यान 4 विशेष वातानुकूलित रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय. ठाणे पालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. खबरदारी म्हणून कोपरी परिसरातील चिकन मटणची दुकानं 5 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. पुण्यामध्ये गुलेनबारी सिंड्रोमचा धोका वाढला. रुग्णांची संख्या आता 59 वर. 2 दिवसामध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये दुपटीने वाढ. 38 पुरुष 21 महिलांचा समावेश. 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.